नवीन नाशिकमध्ये मागील काही दिवसांपासून प्रचंड प्रमाणात पाणी प्रश्न उपस्थित झालेला असून कमी दाबाने पाणी पुरवठा, अळीयुक्त पाणी पुरवठा तसेच गढूळ पाणी यासारख्या समस्या निर्माण झाल्या आहेत। वास्तविक पाहता शहराला गंगापूर आणि मुकणेसारखे 2 डॅम असताना देखील अशा पद्धतीने समस्या निर्माण होणे म्हणजे प्रशासनाचे अपयश सिद्ध होते। महानगरपालिका अधिकारी तर आम्हाला आंदोलनाची सवय झालेली अशा प्रकारे उत्तर देऊन सर्वसामान्य लोकांच्या समस्यांच्या प्रति किती जबाबदारीने काम करतात हे जाणवत आहे। मागील 1 वर्षांपासून तर वारंवार निवेदन, आंदोलन, लेखी तक्रारी, ऑनलाईन तक्रारी करून पण अधिकारी कुठलाही प्रतिसाद देत नाहीत। उलट उडवाउडवीची उत्तरे देऊन नागरिकांच्या समस्यांना मोठ्या फुशारकीने केराची टोपली दाखवतात आणि याबाबत काँग्रेस पक्षाकडे अनेकदा तक्रारी केल्या। सदर भागात भेट घेऊन नंतर महिलांनी आक्रमक पवित्रा घेऊन नळाचे पूजन करून नळाला साकडे घातले। पवननगरमधील भागात आज महिलांनी नळाची पूजा करून हार फुले वाहून नळाला प्रार्थना केली की महानगरपालिका तर लक्ष देत नाही, पण नळ पूजनाने परिसरात स्वच्छ आणि मुबलक पाणी येऊ दे असे आवाहन केले। या लोकांनी तक्रारी केल्या, आम्हाला पक्षाच्या माध्यमातून बोलवलं ना, आम्ही जेव्हा अधिकाऱ्यांना भेटलो तेव्हा अधिकाऱ्यांनी एवढं हास्यास्पद उत्तर दिलं की आम्हाला आंदोलनाची सवय झाली। एवढे निगरगट्ट आणि मुजोर कारभार जर या महानगरपालिकेत असेल तर आज या माय माऊलींचं मनापासून आभार मानलं पाहिजे की यांनी शेवटी आपण जर आपलं कल्याण व्हावं म्हणून आपण देवाला प्रार्थना करत असतो। आज या माय माऊलींनी या नळाचीच पूजा करून या नळालाच साकडं घातलं की काही नाही, या अधिकाऱ्यांना अक्कल येऊ दे आणि आमच्या नळाला आम्हाला पिण्यापुरतं आणि जगण्यापुरतं तरी पाणी मिळू दे म्हणून आज या माय माऊलींनी या नळांची पूजा केलेली आहे। आता तरी या महानगरपालिकेच्या प्रशासनाला जाग यावं। आंदोलनात नाशिक शहर काँग्रेस अध्यक्ष आकाश छाजेड, सेवादल अध्यक्ष वसंत ठाकूर, गौरव सोनार, इम्रान अन्सारी, शहबाज मिर्झा, दीपक सोनावणे, स्थानिक महिला शोभा चौधरी, मंदाकिनी देवरे, शारदा चौधरी, शिवाळीताई, सुमित्रा सैदाने, ममता सैदाने, ज्योती गडक, जया भोरसे, मीना खैरनार, पवारताई, दत्तात्रय कापडणे, छबुदेवरे, प्रकाश पवार, रवी सैदाने, सोनू वाघ, पप्पू बेलेकर, शुभम खैरनार, अमोल महाले, भैया पाटील आदी उपस्थित होते। एनसीएन न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन नाशिक।